भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत आणि या भाग दुसऱ्यामधील चॅप्टर आहे 7वा परिवर्जकांची प्रतिक्रिया. पूर्ण भगवान बुद्धाचं प्रवचन झाल्याच्यानंतर त्या परिवर्जकांनी काय प्रतिक्रिया दिल्या तर या प्रवचनात आपण पाहणार आहोत, या भागात पाहणार आहोत. त्या अगोदर आपण सर्वांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर टाकत असतो, तसेच फेसबुकवर सुद्धा आपण टाकत असतो. त्याचप्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये आपण टाकत असतो. तरी आपण जिथेही पाहत असाल तिथे आपण लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि शेअर करायचे ही नम्र विनंती. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. अशा प्रकारे आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. परिवर्जकांची प्रतिक्रिया. जे 5 परिवर्जक होते, भगवान बुद्धाने ज्यांना आपल्या धम्माचा उपदेश केला, पहिलं प्रवचन केलं, पहिले भिक्षू केले, ते 5. तर त्या परिवर्जकांची प्रतिक्रिया आपण या भागामध्ये घेणार आहोत. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे. आणि ते 5 परिवर्जक काय म्हणत आहेत ते ऐकून घ्या. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिवर्जकांना ताबडतोब जाणीव झाली आणि जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेलं नाही. खूप महत्त्वाचं ते 5 परिवर्जक बोलून गेले. ते म्हणतात, आजपर्यंत जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यांनी एकाही धर्मसंस्थापकाने मानवाच्या मुख्य प्रश्न जो होता त्या प्रश्नावर कोणीच प्रकाश टाकलेला नाही. एकमेव असे तथागत भगवान बुद्ध आहेत की त्यांनी मानवाच्या दुःख मान्य केले. दुःख या जगात आहे, परंतु ते कमी करतात याच्यावर सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही तिला काही ना काही कारण असते. बगर कारणाची कोणतीही गोष्ट या पृथ्वी तलावर घडत नाही किंवा घडलेली नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ते परिवर्जक म्हणतात की जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टिकोनाचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमेकांना एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. आणि हा खरा पाया भगवान बुद्धाशिवाय इतर कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेला नाही. म्हणूनच भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आजपर्यंत जिवंत आहे आणि जिवंत राहणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत हे जग आहे, तोपर्यंत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान या जगाला, या मानवाला नेहमीसाठी उपयोगाचंच पडणार आहे. कोण्या जातीचा असो, कोण्या धर्माचा असो. म्हणून
दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे, हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेलं नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे म्हणजे दुःख कमी करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेलं नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतः इतका सरळ आणि साधा अद्भुतता आणि अतिमानुष्य शक्तीपासून इतका मुक्त आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. आणि इतर धर्मगुरूंनी या मानव जातीला नेहमीसाठी वेठी धरलेला आहे. तू माझी भक्ती कर, माझं म्हणणं मान, तर तुला मुक्ती मिळेल असं सांगितलं आहे. परंतु भगवान बुद्धानं मात्र तसं सांगितलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मी मुक्तीदाता नाही, मी मार्गदाता आहे. मी म्हणतो म्हणून तुम्ही स्वीकारा. जर तुमच्या बुद्धीला पटत असेल तर स्वीकारा, अनुभव घ्या तरच स्वीकारा. म्हणजे अंधश्रद्धेनं माझ्या पाठीमागं किंवा माझे भक्त किंवा माझे उपासक बनू नका. आणि जेही भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारतील, आज पुढे स्वीकारतील आणि आज जे स्वीकारलेले आहेत ते सुद्धा, त्यांनी सुद्धा भगवान बुद्धानं काय सांगितलेलं आहे हे नेहमीसाठी आपल्या ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. की भगवान बुद्धानं काय सांगितलेलं आहे की विज्ञानाच्या गोष्टीवर चला, परिवर्तनाच्या विचारावर चला, काळाच्या सोबत चला. काळ हा परिवर्तनशील आहे, तो कधीही थांबलेला नाही. म्हणून जग हे परिवर्तनशील आहे. म्हणून बुद्धाचं तत्वज्ञान विज्ञानावर आधारलेलं आहे. आणि त्याने मेल्याच्या नंतरचं जीवन बुद्धानं सांगितलेलं नाही. मेल्यावर तुमचं काय होणार आहे काहीच सांगितलं नाही. भगवान बुद्ध म्हणतात, आत्मा नाही, ईश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, ईश्वर नाही. याला भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये काही काळीची सुद्धा किंमत दिली नाही. कारण विनाकारणचा टाईम पास करणे, माणसाला जागच्या जागी फिरवणे, माणसाला गुंतवून ठेवणे हे भगवान बुद्धाचं तत्वज्ञान नाही. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान सांगते त्याला पुरावा द्या. जी गोष्ट खरी आहे ना, स्वर्ग आहे ना, मग द्या त्याला पुरावा. आहे का स्वर्ग ते? बगर पुराव्याशिवाय कोणती गोष्ट सिद्ध होते काय? नाही. हे भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि इतर काही सांगतात की मला अमुकजीनं पाठवलेलं आहे, मी अमुकजीचा पुत्र आहे. माझं म्हणणं जर तुम्ही खोटं मानलं तर तुम्ही नरकात जासाल. मी म्हणतो तेच खरं आहे. एक प्रकारची हुकुमशाही या इतर धर्मसंस्थापकांनी, भगवान बुद्ध सोडून इतर जे धर्मसंस्थापक आहेत त्यांनी या मानवजातीवर लादलेली आहे. भगवान बुद्धानं मात्र तसं कोणावर लादलेलं नाही. तुमच्या बुद्धीला पटत असेल तर माझ्या धर्माचा स्वीकार करा, नसेल पटत तुम्हाला कोणत्या वाटेनं जायचं ते जा. मी मार्गदाता आहे, मुक्तीदाता नाही. आणि श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, निश्चित श्रद्धा असून चालते काय? त्याला प्रज्ञेची जोड पाहिजे. फक्त श्रद्धा असून चालत नाही, त्याला प्रज्ञा लागते, त्याला शील लागते, त्याला करुणा लागते, त्याला मैत्री लागते, तरच तो धम्म राहतो. अंधश्रद्धा गेली की मग तिथं जीव हत्या होते, तिथं सुरापान होते, तिथं मुक्तपणे वागतात. आणि तिथे मग सर्वच काही चुकीच्या गोष्टी घडत पाप मार्गावर
किंवा वाईट मार्गावर ते जातात आणि त्यालाच धर्म म्हणतात। खरा धर्म तसा आहे का? नाही। खरा धर्म सांगतो एकमेकावर दया करा, प्राण्यावर सुद्धा दया करा। मागच्या धर्मामध्ये सांगत नाही आमच्या देवाला एवढे प्राण्याची हत्या पाहिजे, एवढे बळी पाहिजे, तेव्हा तुम्हाला सुख समृद्धी मिळेल। दुसऱ्याचा जीव घेऊन, एका माणसाचा जीव घेऊन दुसऱ्या माणसाला सुख मिळू शकते का? मिळूच शकत नाही। एक जीव घेतल्यावर दुसऱ्या जीवाला सुख मिळते काय? नाही मिळणार। म्हणून पुढे काय म्हणतात, जगाचा इतिहास यापूर्वी कोणी अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजाच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत, असं कोणीही मानलेलं नाही। असं ते परिवर्जक ज्यांनी भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारला, प्रवचन ऐकले आणि त्यांना ते पटलं, ते आता त्याच्या स्वतःच्या प्रतिक्रिया देत आहे। जगाच्या इतिहासात मोक्ष हे सर्व सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वी तलावर राहून प्राप्त करावयाचे असते, असं भगवान बुद्धाचं तत्वज्ञान सांगते। इतर तत्वज्ञान, इतर धर्माचे संस्थापक असं तत्वज्ञान सांगत नाही। ते म्हणतात तू सेवा कर, तू फक्त सेवा कर आणि फळाची आशा काही बाळगू नको, फळाची आशा काही बाळगू नको। आता या जगात असा कोणीतरी प्राणी आहे का की तो बगर फायद्याची गोष्ट सोडून कोणाच्या नांदी लागत बसत? कोणताच प्राणी नाही किंवा कोणताच मनुष्य नाही। जिथं तोटा होत असेल तिथं कशाला कोण जाणार आहे? तिथे जर सर्वात हित होत असेल तर तिथे सर्वच माणसं जाणार। हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कोणी सांगितला नाही। भगवान बुद्ध त्याला म्हणतात निर्वाण पद। अत्त दीपभव, आपला दिवा आपण लावा। अरे बहुजन हो, आपला दिवा आपण लावा। अत्त दीपभव, आपल्या घरात जर अंधार पडला तर आपण दुसऱ्याला दिवा लावतो काय? नाही। आपल्या घरात अंधार पडल्यावर आपणच घरामध्ये दिवा लावतो आणि घरात मग प्रकाश पडल्यावर सर्व काही कामं सुरळीत आणि व्यवस्थित होतात। तशाच प्रकारचा आपल्या जीवनामध्ये दुसरं कोणी जर ढवळाढवळ करत असेल तर तुकाराम महाराजांना सर्व हे सांगितले, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा सत्यानाश झाला। म्हणजे अंधश्रद्धेनं राहू नका, श्रद्धा असू द्या, पण त्याला प्रज्ञेची जोड ठेवा। भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिवर्जकांनी आशा भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत। जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळजातील बौद्धिक ज्ञानात तज्ञ आहे, जो एक नव्या विचाराचा प्रणेता आहे, याच जगात याच जीवनात आत्मविकास, आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते। कुठं स्वर्गात जायचं काम नाही आणि कोण्या नरकाचं जायचं काम नाही। हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्पर पुढे मांडण्याचे ज्यांच्या धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाज सुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले। भगवान बुद्धाला काय म्हणलं त्यांनी? समाज सुधारक, धर्मगुरू नाही, समाज सुधारक, सर्व मानव जातीला दुरुस्त करणारा डॉक्टर। भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले
बुद्धां नमामि धम्मां नमामि संघां नमामि। आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विनंती केली। आणि मग भगवान बुद्ध काय म्हणाले त्यांना, यही भिक्खवे भिक्खूंनो या। हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले। ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले आणि इथूनच भगवान बुद्धाच्या धम्माला सुरुवात झाली। हे सुरुवातीचे 5 परिव्राजक म्हणजे धम्माचे प्रसार करणारे 5 परिव्राजक पंचवर्गीय ब्राह्मण आहेत असं सांगतात। तर अशा प्रकारे भगवान बुद्धांना आपला धम्माचं नवज्ञान प्राप्त केल्यानंतर त्या 5 परिव्राजकांना आपला धम्म समजावून सांगितला प्रवचनाद्वारे। आणि मग त्यांनी या संपूर्ण जगापर्यंत हे बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, गेलेलं आहे। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबूया आणि उद्या भाग 3ऱ्याला सुरुवात होणार आहे। उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा, त्याच्यामध्ये येशची धम्मदीक्षा उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत। तर मंडळी, आपण हे जे भगवान बुद्धाच्या धम्माचे जे व्हिडिओ आहे हे आपण खरोखर काळजीपूर्वक ऐकावेत, पाहावेत आणि काय प्रतिक्रिया असतील आपल्या चांगल्या वाईट ज्या काय असतील त्या मला कळवाव्यात आपल्या कॉमेंट्समध्ये। आणि आपल्या कॉमेंट्समध्ये आपण लाईकसुद्धा करावं, शेअरसुद्धा करावं, जेणेकरून बुद्धाचं तत्त्वज्ञान हे घरोघरी प्रत्येक माणसापर्यंत जावं। याच उद्देशानं मी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ टाकत असतो, फेसबुकवर सुद्धा असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी टाकत असतो। ते आपण सर्वांनी जिथूनही पाहत असाल, ज्या ठिकाणाहून पाहत, त्या गावाहून पाहत असाल, ज्या ठिकाणाहून पाहत असाल, आपण सांगावं की आम्ही या जिल्ह्यातून, या तालुक्यातून, या गावावरून आपला व्हिडिओ चांगला वाटला किंवा आपल्या व्हिडिओमध्ये काही चुका आहेत तर त्या मला सूचना म्हणून कळवण्यात याव्यात आणि मी त्यांच्या योग्य असल्यास किंवा मी त्या सर्व स्वीकारीन। तरी असो, उद्या भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये। हे सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा। जय भीम, नमो बुद्धाय, सर्वांचं मंगल हो। जय भीम, जय संविधान। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, होय रे, होय रे। धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। साधु साधु साधु।